हॅलो स्टुडंट्स, वेलकम ऑल ऑफ यू. ओके, आजचा आपला टॉपिक आहे मोनो ॲटॉमिक गॅस. त्याआधी आपण मागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. त्यासाठी आपण एक स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं एक रिलेशन फाइंड आउट केलं सी पी अँड सी व्हीच्या फॉर्ममध्ये. ते काय होतं, सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू गॅस कॉन्स्टंट आर. आपण त्याला कोणतं रिलेशन म्हटलं तो मेयर्स रिलेशन. त्यानंतर आपण एक प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी अजून एक रिलेशन फाइंड केलं होतं एस पी अँड एस व्ही स्पेसिफिक हीटच्या फॉर्ममध्ये. आणि त्यानंतर दोन एक्झाम्पल्स घेतले होते इन लास्ट लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला त्यातला सब टॉपिक बघायचा आहे मोनो ॲटॉमिक गॅसेस. त्यासाठी डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असेल, त्यानंतर स्पेसिफिक हीटचे ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट प्रेशर काय व्हॅल्यू येतील, आणि फायनली आपल्याला बघायचा आहे त्याचा रेशो. आता फर्स्ट ऑफ ऑल मोनो ॲटॉमिक गॅस. मोनो ॲटॉमिक, इथे बघा वर्ड काय, मोनो ॲटॉमिक गॅस. मोनो मीन्स सिंगल ॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल. वी हॅव टू कन्सिडर सिंगल गॅस मॉलिक्यूल. ओके, तर आपण काय कोणत्या तीन मोशन डिस्कस केलेलं आहे, राईट. वन ट्रान्सलेशन मोशन, सेकंड वन रोटेशनल मोशन अँड थर्ड वन व्हायब्रेशनल मोशन. सपोज वी हॅव टू कन्सिडर अ सिंगल गॅस मॉलिक्यूल, तर त्याच्यामध्ये किती मोशन असतील, कुठल्या मोशन असतील. आता रोटेशनल मोशन घ्यायची म्हटली तर आपण काय म्हणतो की डायॲटॉमिक मॉलिक्यूलमध्ये. तर मग इथे फक्त कोणती मोशन येईल, ह्या सिंगल गॅस मॉलिक्यूलसाठी फक्त कोणती मोशन येईल, ट्रान्सलेशनल मोशन. आपण परत काय करतोय, वी हॅव टू कन्सिडर अ सिंगल गॅस मॉलिक्यूल. कशामध्ये, इन अ गॅस कंटेनर हॅविंग टेम्परेचर T आणि नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आपण कन्सिडर करतोय, नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल्स. त्याला आपण काय म्हणतो, ॲव्होगाड्रोज नंबर Na. ओके, आणि मोशन कोणती आपली इथे, ट्रान्सलेशनल मोशन. परत एकदा लक्ष द्या, वी आर कन्सिडरिंग अ गॅस कंटेनर हॅविंग नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. पण ह्या केससाठी आपण फक्त कोणत्या केससाठी बघतोय, मोनो ॲटॉमिक गॅस म्हणजे सिंगल ॲटॉमिक गॅससाठी बघतोय, हॅविंग टेम्परेचर T. ओके, आता आपण त्याच्यासाठी एनर्जी फाइंड आउट करायची आहे याच्यासाठी. मग आता ट्रान्सलेशनल मोशनसाठी आपण एनर्जी, मागच्या वेळी आपण इक्विपार्टिशन थेरम पाहिला, त्यानंतर एनर्जी कशी फाइंड आउट करायची ते पाहिलं. ओके, काय म्हणतो आपण, एनर्जी फाइंड आउट करायची असल्यास डिग्रीज ऑफ फ्रीडम इंटू 1/2. आपली एनर्जी किती होती, 1/2 kBT असं करत होतो आपण. डिग्रीज ऑफ फ्रीडम त्याला मल्टिप्लाय करत होतो एनर्जीने. आता ट्रान्सलेशन मोशनसाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, ट्रान्सलेशन मोशनसाठी डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहे, 3. देर इज 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. तसं रोटेशनल मोशनसाठी 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम, व्हायब्रेशनलसाठी 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. हे आपण पाहिलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये. ह्याच्यासाठी किती, ट्रान्सलेशन मोशनसाठी 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके, तर एक्सप्रेशन बघूया आपण काय येईल एनर्जीसाठी. ओके, एनर्जी फॉर अ मोनो ॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल कशी येईल ती, एनर्जी E इज इक्वल टू, ओके, फॉर मोनो ॲटॉमिक गॅस एनर्जी कशी डिफाईन करता येईल, ट्रान्सलेशन मोशनसाठी काय म्हणतो आपण, डिग्रीज ऑफ फ्रीडम मल्टिप्लाय बाय टोटल एनर्जी. मग किती येईल, डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहे, 3 मल्टिप्लाय बाय टोटल एनर्जी, ती काय आपली 1/2 इंटू kBT मीन्स 3/2 kBT. आता स्पेसिफिक हीटचं रिलेशन बघताना आपण टोटल एनर्जी, चेंज इन एनर्जी आपण डिफाईन केली होती. कशी केली होती ती, चेंज इन एनर्जी CV इंटू dt. ओके, तर मग आपल्याला CV कॅल्क्युलेट करायचं आहे. देअरफॉर अरेंज केल्यानंतर काय मिळेल, रिअरेंज केल्यानंतर CV इज इक्वल टू DE अपॉन DT, चेंज इन एनर्जी अपॉन टेम्परेचर इज इक्वल टू, एनर्जी किती आपल्याकडे 3/2 kBT.
ओके, आता इथे कशासाठी आहे 3/2 kBt फॉर सिंगल गॅस मॉलिक्यूल. आपण जर नंबर ऑफ मॉलिक्युल्स कन्सिडर केले, वी हॅव टू कन्सिडर नंबर ऑफ मॉलिक्युल्स, देन तिथे काय कोणती टर्म येईल Na, नंबर ऑफ मॉलिक्युल्स Na. म्हणून हे कसं डिफाईन करता येईल, मग जर आपल्याला एनर्जीची व्हॅल्यू इथे पुट करायची आहे, बट इन दी फॉर्म ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स. मग काय येईल 3/2 Na. इथे काहीच नाही म्हणजे कसं आहे सिंगल मॉलिक्युलसाठी, बरोबर राईट. इथे काहीच नाही म्हणजे वन गॅस. आपण जर 100 नंबर ऑफ मॉलिक्युल्ससाठी घेतो तर इथे काय येईल 3/2 मल्टिप्लाय बाय 100 इंटू kBt. 150 घेतलं तर इथे काय सिम्पली 150 येईल. इन दिस सेम ह्याच वेळी काय येईल, आपण जर नंबर ऑफ मॉलिक्युल्ससाठी घेत असेल, n नंबर ऑफ मॉलिक्युल्ससाठी घेत असेल तर मग इथे फक्त काय येईल Na. तेच मी इथे पुट करते नंबर ऑफ मॉलिक्युल्ससाठी Na इंटू kBt डिवाइड बाय टेम्परेचर T. ओके, T गेट कॅन्सल, we get Cv is equal to 3/2 Na into Kb. Cv is equal to 3/2 Na into Kb. But we know that Na into Kb is equal to काय R. But Na into Kb म्हणजेच काय R, म्हणून आपण याला म्हणू शकतो therefore Cv is equal to 3/2 R. Since Na Kb is equal to R, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट R. हा मिळाला आहे Cv, से इक्वेशन नंबर 2. ओके, अजून काय फाइंड करायचं आहे, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आपल्याला प्रेशर आणि व्हॉल्यूम यातलं रिलेशन माहिती आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीसाठी मेयर्स रिलेशन फाइंड केलं आहे. त्यासाठी आपल्याला Cv अँड Cp मधलं रिलेशन माहिती, ते काय होतं Cp मायनस Cv इज इक्वल टू R. फाइंड काय करायचे Cp ला इकडे ठेवा, Cv इकडे ना, काय येईल Cp इज इक्वल टू R प्लस Cv. वी हॅव द व्हॅल्यू ऑफ Cv इज इक्वल टू 3/2 R. पुट दिस in equation. Cp is equal to R plus Cv ची व्हॅल्यू काय 3/2 R. 3/2 R. We get Cp is equal to 5/2 R. से इक्वेशन नंबर 3. दोन व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला, Cv is equal to Cp is equal to, अँड फायनल काय करायचं आपल्याला त्याचा रेशो घ्यायचा आहे. ओके, therefore Cp अपॉन Cv त्यालाच आपण काहीतरी एक कॉन्स्टंट म्हणू गॅमा. दिस इज अ गॅमा. हे कसलं साईन आहे गॅमा. गॅमा इज इक्वल टू, याचा काहीतरी एक रेशो घेतला आणि त्याला जस्ट एक कॉन्स्टंट डिफाईन केला आहे. गॅमा इज इक्वल टू Cp अपॉन Cv इज इक्वल टू, Cp ची व्हॅल्यू काय 5/2 R. 5/2 R डिवाइड बाय Cv 3/2 R. ही टर्म इथे काय डिनॉमिनेटरला आहे, डिवाइडला आहे. इकडे गेल्यानंतर आपल्याला वरती ॲडजस्ट करायची असेल तर काय होईल ती मल्टिप्लाय होईल. काय येईल मग ती 5/2 R इंटू 2/3 R. राईट, बरोबर येईल असं. इथे डिनॉमिनेटरला इकडे न्यूमरेटरला किंवा डिवायडेशनच इकडे मल्टिप्लाय केले. मग काय येईल 2 गेट कॅन्सल, ऑल्सो R गेट कॅन्सल. रिमेनिंग काय राहिलं आहे गॅमा इज इक्वल टू Cp अपॉन Cv इज इक्वल टू 5/3. दिस इज द फायनल रिझल्ट. गॅमा इज इक्वल टू Cp अपॉन Cv इज इक्वल टू 5/3 फॉर इन केस ऑफ कशामध्ये मोनो ॲटॉमिक गॅसेससाठी. ओके, नेक्स्ट बघायचं आपल्याला फॉर डाय ॲटॉमिक गॅसेससाठी. पहिलं कोणतं घेतलं होतं आपण मोनो ॲटॉमिक गॅसेस, आता सेकंड आहे डाय ॲटॉमिक गॅसेस. सिमिलर वेने याच्यासाठी पण काय करायचं आहे कन्सिडरिंग अ गॅस कंटेनर हॅविंग नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये असणार आहे. त्यानंतर ते काय असणार आहे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर T. त्याच्यासाठी टेम्परेचर काय असणार आहे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर T. अजून काय असणार आहे, आता इथे काय कन्सिडर केलं आपण डाय ॲटॉमिक
गॅसेस म्हणजे काय असणार आहे, डाय म्हणजे 2 मॉलिक्युल्स. पहिल्यांदा काय केलं होतं, मोनो ॲटॉमिकमध्ये आपण सिंगल मॉलिक्यूल कन्सिडर केलं होतं. इथे काय असणार आहे, डाय ॲटॉमिक्स म्हणजे 2 ॲटम्स असणार आहे, बरोबर. मग याच्यासाठी 2 ॲटम्स म्हटल्यावर इथे कोणते येतील, मोशन कोणत्या येतील, ह्या केसमध्ये कोणत्या मोशन येतील, एक असणार आहे ट्रान्सलेशनल मोशन, आता परत आणि अजून एक असणार आहे रोटेशनल मोशन. बट जर मॉलिक्यूल, आता रिजिड शब्द ऐकला असेल तुम्ही, रिजिड म्हणजे कसं एका जागेवर स्थिर असणारं, रिजिड. आता जर डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल असेल त्यामध्ये परत 2 केस कन्सिडर करायच्या, एक रिजिड, if the molecule is treated as rigid and if the molecule is treated at non-rigid. हा 2 केस येतील. जर मॉलिक्यूल रिजिड असेल, स्थिर असेल, तर तो व्हायब्रेट होईल का, नाही होणार. म्हणजे काय येईल, ती केस रिजिड कन्सिडर करता येईल. डायॲटॉमिक मॉलिक्यूल कसं आहे, ट्रीटेड ॲज अ रिजिड, म्हणजे तिथे व्हायब्रेशनल मोशन येणार नाही. बट इन केस ऑफ नॉन रिजिड मॉलिक्यूल काय होणार, नॉन रिजिड म्हणजे तो स्थिर नाही आहे, म्हणजे काय होणार आहे, तो व्हायब्रेट पण होऊ शकतो. त्या केसमध्ये आपल्याला 3ही मोशन मिळतील, ट्रान्सलेशनल, रोटेशनल, ऑल्सो व्हायब्रेशनल मोशन. मग बघू आपण त्याच्यासाठी इंटरनल एनर्जी कशी फाइंड आउट करता येईल. फर्स्ट ऑफ ऑल, इन केस ऑफ मॉलिक्यूल इज क्रिएटेड ॲज अ रिजिड मॉलिक्यूल, इफ ॲटम इज क्रिएटेड ॲज अ रिजिड रोटेटर. डायटॉमिक मॉलिक्युल्स म्हणजे कुठले असतील, सपोज O2, N2, HCl. O2 म्हणजे याच्यामध्ये किती, 2 ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे, 1 2. N2 म्हणजे काय, 2 ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे. HCl म्हणजे काय, एक H दुसरा Cl, यालाच काय म्हणतो आपण, डायटॉमिक मॉलिक्युल्स. हे मॉलिक्युल्स येतात त्याच्यामध्ये. ओके. If atom is treated as a rigid rotator, then the internal energy is IE. Internal energy साठी मी सिम्पली IE लिहिते. Then internal energy is given as ओके, E is equal to कुठल्या मोशन सांगितल्या, जर रिजिड असेल मॉलिक्यूल ट्रीटेड ॲज अ रिजिड रोटेटर, तर त्यामध्ये कोणती मोशन असणार आहे, फर्स्ट वन इज ट्रान्सलेशन मोशन अँड सेकंड वन इज रोटेशनल मोशन. फॉर ट्रान्सलेशन मोशन डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम इंटू टोटल एनर्जी आपण मल्टिप्लाय करतो, राईट. प्लस अजून काय आपल्याकडे, रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशनसाठी डिग्रीज ऑफ फ्रीडम किती, 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम मल्टिप्लाय बाय टोटल एनर्जी इज इक्वल टू 3/2 kBT प्लस 2/2 kBT. बेस सेम यांचे ॲडिशन करता येईल. वी गेट 3 + 2 5 बाय बेस सेम 2 kBT. दिस इज द इंटरनल एनर्जी फॉर अ डायॲटॉमिक गॅसेस हॅविंग ॲटम इज ट्रीटेड ॲज अ रिजिड रोटेटर. एनर्जी ही मिळाली आहे. त्यानंतर आपण काय कन्सिडर करतो, आपण CV. मग काय, CV इज इक्वल टू DE अपॉन DT. DE अपॉन DT. वी हॅव द व्हॅल्यू ऑफ E, बट दिस इज फॉर सिंगल गॅस मॉलिक्यूल. आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स घ्यायचे असेल तर इथे काय होतं, ॲड फक्त Na. मागच्या केसमध्ये जसं घेतलं होतं तसंच इथे सिंगल गॅस मॉलिक्युल्ससाठी काय इथे 1 असतो. जर नंबर ऑफ मॉलिक्युल्स घ्यायचे असेल तर Na ॲड होईल. म्हणून 5/2 Na Kb इंटू T डिवाइड बाय टेम्परेचर T. T गेट कॅन्सल, वी गेट 5/2 Na Kb. CV इज इक्वल टू 5/2 Na Kb. आता इथेच बघा, Na Kb म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, R. मग काय लिहिता येईल, CV इज इक्वल टू, मी डायरेक्टली लिहिते, CV इज इक्वल टू 5/2 R, व्हेअर Na Kb म्हणजे इथून तुम्हाला समजून जाईल Na Kb किती आहे, R. Na Kb इज इक्वल टू R. वी गेट CV इज इक्वल टू 5/2 R. ओके. यावरनं CP फाइंड करता येईल आपल्याला.
सी पी इज इक्वल टू काय, सी व्ही प्लस आर इज इक्वल टू, सी व्ही काय मिळालं आहे 5/2 आर प्लस आर. यांची ॲडिशन करता येईल, बेस सेम करायचं, ॲडिशन करायची, इथे 2 मल्टिप्लाय बाय 2, 5 प्लस 2 7/2, हे जमत असेल सगळ्यांना, 7/2 आर. सी पी इज इक्वल टू, वी गेट सी पी इज इक्वल टू 7/2 आर. से दिस इज इक्वेशन नंबर 3. देअरफॉर त्याचा काय घेतोय आपण लास्टला रेशो आणि त्यालाच कॉन्स्टंट म्हणतो. देअरफॉर गॅमा इज इक्वल टू सी पी अपॉन सी व्ही इज इक्वल टू 7/2 आर डिवाइड बाय 5/2 आर. ओके, परत मागच्यासारखंच 7/2 आर मल्टिप्लाय बाय 2/5 आर. इथे पण 2 2 कॅन्सल होईल, आर आर गेट कॅन्सल, काय मिळेल गॅमा इज इक्वल टू सी पी अपॉन सी व्ही इज इक्वल टू 7/5. इक्वेशन नंबर 3. दिस इज द रिलेशन ऑफ स्पेसिफिक हीट रेशो. त्याचा काय आला 7/5 फॉर अ डायॲटॉमिक गॅसेस हॅव्हिंग ॲटम इज ट्रीटेड ॲज अ रिजिड रोटेटर. ही झाली फर्स्ट केस. सेकंड केसमध्ये बघायचं आहे आपल्याला, इफ द ॲटम इज ट्रीटेड ॲज अ नॉन रिजिड रोटेटर. इफ द ॲटम इज ट्रीटेड ॲज नॉन रिजिड रोटेटर. ॲटम इज ट्रीटेड ॲज नॉन रिजिड रोटेटर. काय येईल मग त्याच्यासाठी, मोशन कुठल्या कुठल्या येतील आता, ट्रान्सलेशन मोशनही परफॉर्म करेल, रोटेशनलही करेल, अल्सो आता काय नॉन रिजिड असल्यामुळे ॲटम काय करेल व्हायब्रेशनल मोशनही परफॉर्म करेल. म्हणून काय येईल, इफ द ॲटम इज ट्रीटेड ॲज अ रिजिड रोटेटर, सॉरी नॉन रिजिड रोटेटर, नॉन रिजिड रोटेटर. In this case, then the internal energy is given as ट्रान्सलेशन मोशनसाठी सेम, रोटेशनल मोशनसाठी आणि आता कशासाठी येईल व्हायब्रेशनल मोशन. त्याच्यासाठी पण किती असते डिग्री ऑफ फ्रीडम फॉर व्हायब्रेशनल मोशन 2 × 1/2 kBT. ओके, सेम येईल, फक्त इथे काय केलं आहे हा 3 इथे ॲड केला, हा 2 इथे ॲड केला, प्लस हे लिहिते फक्त 2/2 kBT. ओके, बेस सेम आहे, वरच्यांची ॲडिशन होईल 3 + 2 + 2 काय येईल 7/2 kBT. दिस इज द इंटरनल एनर्जी फॉर अ डायटॉमिक मॉलिक्यूल. से दिस इज इक्वेशन नंबर 1 2 3 4 5. ओके, आता देअरफॉर सी व्ही इज इक्वल टू DE/dt. एनर्जी काय मिळाली आहे 7/2 kBT. त्याच वेळेने परत फॉर सिंगल मॉलिक्यूल इथे कन्सिडर करताना नंबर ऑफ मॉलिक्यूल्ससाठी मग काय येईल 7/2 Na इंटू kBT डिवाइड बाय T. सेम असणार आहे 7/2 NaKB, याला R म्हणायचं आहे. मग काय येईल CV इज इक्वल टू 7/2 R where NaKB is equal to R. क्वेश्चन नंबर 6. त्यावरून परत सेम CP फाइंड करायचं आहे. CP इज इक्वल टू CV प्लस R. CV किती आहे 7/2 R प्लस R. ॲडिशन केली काय मिळेल 9/2 R CP. देअरफॉर फायनल गॅमा इज इक्वल टू CP अपॉन CV इज इक्वल टू CP काय मिळालं आपल्याला 7/2 R डिवाइड बाय CP, सॉरी 9/2 R डिवाइड बाय 7/2 R इज इक्वल टू काय मिळेल R R कॅन्सल होईल, 2 2 कॅन्सल होईल, 9/7. देअरफॉर गॅमा इज इक्वल टू CP अपॉन CV इज इक्वल टू
9/7. This is the relation for a specific heat at constant pressure and volume for a diatomic gases having atom is treated as a non-rigid rotator. ह्या दोन केस मिळाल्या आपल्याला कशासाठी डायॲटॉमिक गॅसेससाठी. ओके. थर्ड केस आहे पॉलीॲटॉमिक गॅसेस. यांच्या नावातच समजून येईल, मोनोॲटॉमिकसाठी सिंगल, डायॲटॉमिकसाठी 2 मॉलिक्युल्स आणि आता पॉलीॲटॉमिकसाठी काय असतील, पॉली म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स, पॉलीसाठी म्हणजे काय असतील नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग काय म्हणता येईल, इन केस ऑफ पॉलीॲटॉमिक गॅसेस देअर इज नंबर ऑफ मोड्स ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम. आता याच्यामध्ये काय असणार आहे, डिग्रीज ऑफ फ्रीडमसाठी नंबर ऑफ मोड्स असणार आहे, राईट. कारण मॉलिक्युल्स काय कन्सिडर करतोय आपण इथे, आता सिंगल नाही, डायॲटॉमिक नाही, काय कन्सिडर करतोय, पॉलीॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल. म्हणजे काय असणार आहे, देअर इज अ नंबर ऑफ मोड्स ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम. ऑब्वियसली तीनही मोशन होणार, परफॉर्म होणार आहे, ट्रान्सलेशन होणार, रोटेशनल होणार, व्हायब्रेशनही होणार. त्यातही काय असणार आहे, नंबर ऑफ मोड्स ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम. ते कसं आपण बघू. मग एनर्जी कशी, इंटरनल एनर्जी कशी डिफाईन करता येईल फॉर पॉलीॲटॉमिक गॅसेस. दी इंटरनल एनर्जी for a polyatomic gas molecule E is equal to ट्रान्सलेशन मोशन. मी आता इथे एकदा वर्ड्समध्ये लिहिते, नंतर आपण त्याचे फॉर्म्युलेज लिहू. ट्रान्सलेशनल मोशन प्लस रोटेशनल मोशन, अँड थर्ड वन किती आहे, कोणती आहे, व्हायब्रेशनल मोशन. आता बट इथे काय, पॉलीॲटॉमिक गॅस आपण काय सिंगल ॲटम्स कसा व्हायब्रेट करतोय, असा आणि असा. याच्यासाठी काय म्हणत होतो आपण मग 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम, कारण फक्त अप डाऊन जातोय. बट इन केस ऑफ पॉलीॲटॉमिक गॅस आपण डिफाईन नाही करू शकत किती डिग्रीज ऑफ फ्रीडम येईल, त्याच्यासाठी नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहे. त्याच्यासाठी कशासाठी, इन केस ऑफ पॉलीॲटॉमिक गॅस, त्यामध्ये व्हायब्रेशनल मोशनसाठी. पहिले आपण सिंगल ॲटम कन्सिडर केला, त्याच्यासाठी काय येत होतं, आपण म्हणत होतो अपवर्ड डाऊनवर्ड असा व्हायब्रेट होऊ शकतो मॉलिक्यूल, म्हणून आपण काय म्हटलं तो 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. बट आता काय, कोणती केस आहे पण पॉलीॲटॉमिक गॅस, म्हणून इथे डिग्रीज ऑफ फ्रीडम काय म्हणणार आपण, एफ म्हणून. दिस इज दी नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ काय म्हटलंय, कारण पॉलीॲटॉमिक आहे म्हणून नंबर ऑफ ॲटम्स. इथे डिग्रीज ऑफ फ्रीडम काय म्हणता येईल मग आपल्याला, आपण फक्त एक डिनोट केलंय, त्याला आपण एफ म्हणलंय, हा असणार आहे त्याच्यासाठीचा डिग्रीज ऑफ फ्रीडम. मग आता ट्रान्सलेशन मोशनसाठी इंटरनल एनर्जी कशी डिफाईन करतो आपण, किती आहे त्याच्यासाठी, डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहे, 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम, म्हणून 3 × 1/2 kBT प्लस. आता रोटेशनल मोशन, डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहे रोटेशनल मोशनसाठी, डायॲटॉमिक कन्सिडर केला, काय म्हणत होतो आपण, ॲटम्स असा रोटेट होईल, अल्सो या ॲक्सिसला पण तो रोटेट होईल, म्हणून काय म्हणत होतो आपण 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. बट आता पॉलीॲटॉमिक गॅसेस, पॉलीॲटॉमिक आहे म्हणजे हे 2 मॉलिक्यूल तर आहेच आपल्याकडे. ओके, हा एक ॲक्सिस झाला, हा एक झाला, सपोज हा दिस इज एक्स, दिस इज वाय ॲक्सिस, हा एक ॲक्सिस झाला, हा एक ॲक्सिस झाला, पण आपल्याकडे काय नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे. मग आपण, मी इथे अजून एक काय मॉलिक्यूल कन्सिडर करू शकते, हा पण एक ॲक्सिस होईल, आणि आपण 3D ही केस कन्सिडर करतोय, म्हणून किती एक्स वाय झेड 3 कोऑर्डिनेट्स मिळत आहे मला, म्हणून याचा डिग्रीज ऑफ फ्रीडम. डिग्रीज ऑफ फ्रीडम डिफाईन करताना काय म्हटलं आहे, जितके नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स असतील त्याची पोझिशन डिफाईन करण्यासाठी त्यालाच आपण काय म्हणतो डिग्रीज ऑफ फ्रीडम. जर 2 कोऑर्डिनेट्स असतील एक्स वाय तर आपण काय म्हणतो 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. ट्रान्सलेशन मोशनसाठी आपल्याला 3 मिळत होते बरोबर, तर त्यासाठी आपण काय म्हटलं तो 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. सेम वेने याच्यासाठी किती मिळतं आपल्याला, रोटेशनल मोशनसाठी आपण कितीही मॉलिक्यूल कन्सिडर करू शकतो. इथे अजून खूप सारे मॉलिक्युल्स असतील, बट आपण काय होतो एक्स वाय झेड ह्या 3ही डिरेक्शनला, म्हणजे असं कन्सिडर केलं तर ह्या 3ही डिरेक्शनला काय मिळतं आपल्याला, मॉलिक्युल्स मिळतात. म्हणून आपण इथे डिग्रीज ऑफ फ्रीडम काय म्हणता येईल फॉर रोटेशनल मोशन 1 2 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके, म्हणून 3 × 1/2
KBT हे फक्त इन केस ऑफ पॉलीएटॉमिक गॅसेस प्लस F इंटू व्हायब्रेशनलसाठी किती डिग्रीज ऑफ फ्रीडम हे आहे नंबर ऑफ ॲटम्स आणि डिग्रीज ऑफ फ्रीडम किती येईल 2 इंटू 1/2 KBT. काय येईल पुढे 3/2 KBT प्लस 3/2 KBT प्लस F इंटू 2/2 KBT. इथे बघा KBT 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 सेम आहे 1/2 1/2 1/2 सेम आहे. मग इथनं मी 1/2 KBT कॉन्स्टंट घेऊ शकते. देअरफॉर वी गेट E इज इक्वल टू 1/2 KBT. रिमेनिंग टर्म काय राहिली इथून 1/2 KBT जर कॉमन घेतला तर इथे काय राहील 3. सेम इथे काय राहील 1/2 KBT जर कॉमन घेतला तर 3 प्लस इथून पण 1/2 KBT कॉमन घेतला तर 2 अजून काय ते आपल्याकडे F 2F राईट. 3 प्लस 3 काय येईल 6. E इज इक्वल टू 1/2 KBT 3 प्लस 3 6 प्लस 2F. ओके आता याच्यातनं पण 2 कॉमन घेतलं तर काय येईल इथनं 2 कॉमन घेतल्यावर E इज इक्वल टू 1/2 KBT इथनं 2 कॉमन घ्यायचं आहे म्हणजे काय राहील मध्ये 3 प्लस F. बघा कसं घेतलं आहे 2 ने मध्ये मल्टिप्लाय केलं परत आपल्याला ही टर्म मिळाली पाहिजे 2 इंटू 3 6 2 इंटू F 2F म्हणजेच काय 2 कॉमन घेतला काय मिळालं आपल्याला मध्ये 3 प्लस F. इथे काय होईल 2 कॅन्सल होईल म्हणजे काय मिळेल आपल्याला E इज इक्वल टू काय मिळते E इज इक्वल टू KBT इंटू 3 प्लस F ही एनर्जी मिळते फॉर पॉलीएटॉमिकसाठी KBT इंटू 3 प्लस F. नेक्स्ट काय करतो आपण CV इज इक्वल टू DE अपॉन DT. फॉर नंबर ऑफ मॉलिक्युल्ससाठी इथे काय येईल NA म्हणजेच NaKBT इंटू 3 प्लस F डिवाइड बाय T गेट कॅन्सल. CV इज इक्वल टू NaKB इंटू 3 प्लस F. तसंच कॅल्क्युलेशन आहे सेम फक्त इथे काय तुम्हाला थोडं वेगळं वाटत असेल काय झालंय F ॲड झालाय फक्त बाकी काही वेगळं नाही आहे. सेम कॅल्क्युलेशन आहे जसं मागच्या 2 गॅसेससाठी आपण कन्सिडर केलं सेम तसंच आहे फक्त इथे काय झालंय F आपण कारण नंबर ऑफ आयटम्स कन्सिडर केले म्हणून इथे काय झालंय ॲड झालाय F. मग काय मिळालं आपल्याला CV इज इक्वल टू NaKB देअरफॉर NaKBला R म्हणतो आपण म्हणजेच CV इज इक्वल टू 3 प्लस F R. से दिस इज इक्वेशन नंबर 2. आता यावरनं CP फाइंड करू आपण. मग CPलाच काय म्हणतो CP इज इक्वल टू CV प्लस R. CV काय आपल्याकडे 3 प्लस F R प्लस हा R हा जर मध्ये ॲड केला तर काय मिळेल R आणि हा 3R आहे. हे बघा इथे किती आहे 3R आहे प्लस हा R म्हणजे काय होईल 4R. मग काय येईल इथे 4 प्लस F R CP इज इक्वल टू काय मिळालं आहे 4 प्लस R. फायनल स्टेप गॅमा इज इक्वल टू CP अपॉन CV इज इक्वल टू काय येईल CP 4 प्लस F R 4 प्लस F डिवाइड बाय CV किती आपल्याकडे 3 प्लस F R 3 प्लस F R गेट कॅन्सल वी गेट फायनल गॅमा इज इक्वल टू CP अपॉन CV 4 plus F upon 3 plus F where F is the number of atoms. This is the expression or final result for ratio of specific heat at constant pressure at constant volume
आणि ते काय 4+F/3+F. कोणत्या केस पाहिले आपण? फॉर फर्स्ट मोनोॲटॉमिक गॅससाठी त्याच्यासाठी वेगळे व्हॅल्यू आली, त्यानंतर डायॲटॉमिकसाठी आणि लास्ट वन दिस इज फॉर पॉलीॲटॉमिक गॅसेस. ओके, थँक्यू.